एक अभिनेता ज्याचं करिअर अर्ध्यावरच थांबलं असं अनेकांना वाटलं, तोच अभिनेता आता एक यशस्वी उद्योजक बनून उभा आहे। 1200 कोटींचं साम्राज्य त्यानं उभारलंय। त्याचे वडील त्याला एकदा म्हणाले होते, मी श्रीमंत आहे, तू नाहीस। आणि या एका वाक्यानं त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली। आज आपण जाणून घेणार आहोत विवेक ओबेरॉयची एक अशी कहाणी जिथं अभिनयापेक्षा अधिक मोठं साम्राज्य त्यानं उभं केलं। कसं घडलं हे सगळं, काय होता त्यामागचा संघर्ष? ही आहे विवेक ओबेरॉयच्या 1200 कोटींच्या साम्राज्याची प्रेरणादायी कथा। एकोणीसशे मध्ये जन्मलेला विवेक ओबेरॉय हा प्रसिद्ध अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा। संपन्न प्रसिद्ध कुटुंब, पण वडिलांची शिकवण वेगळी होती। त्यांना कधीही विवेकला सिल्वर स्पून सारखं वाढवावं असं वाटलं नाही। एक वेळ होती जेव्हा वडील एक प्रोडक्ट घरी आणायचे आणि लहानग्या विवेकला विचारायचे, हे विकायचं आहे, कसं विकशील, व्यवसाय प्लॅन काय? वय होतं फक्त 10 वर्ष, पण शिकवण होती आयुष्यभराची। दारोदारी जाऊन ते प्रोडक्ट विकताना विवेक शिकत होता मार्केटिंग, व्यवहार ज्ञान आणि माणसांना समजून घेण्याचं कौशल्य। आणि त्या काळात वडिलांचं एक वाक्य कायम त्याच्या मनावर कोरलं गेलं, आय एम रिच मॅन, यू आर नॉट। मी श्रीमंत आहे पण तू नाहीस, तुला ते स्वतः करून दाखवावं लागेल। इतर मुलं शाळा, कॉलेज, मैत्री, प्रेम या गोष्टींमध्ये गुंतलेली असताना विवेक काही वेगळंच करत होता। त्याचा वेळ जात होता स्टॉक मार्केट समजून घेण्यात। सांगा, वयाच्या 16-17व्या वर्षी कोण स्टॉक्स, बिझनेस आणि इन्व्हेस्टर्स मध्ये गुंतो? विवेकनं पहिली कंपनी सुरू केली आणि वय होतं फक्त 19। ती कंपनी जिच्यासाठी त्यानं $3 मिलियन जवळपास 25 कोटी फंडिंग उभारलं। हे अशक्य वाटतं, पण विवेकनं ते शक्य करून दाखवलं। त्यानं त्या गुंतवणूकदारांना भरपूर फायदा करून दिला, स्वतःही पैसे कमावले आणि 23व्या वर्षीच ती कंपनी विकली। 2002 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या कंपनी या चित्रपटातून विवेक ओबेरॉयनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। तो चित्रपट तुफान गाजला। साथिया, मस्ती, युवा अशा अनेक चित्रपटांनी त्याचं करिअर झपाट्यानं पुढे जात राहिलं। पण हळूहळू बॉलिवूडमधील राजकारण, विवाद आणि काही वैयक्तिक कारणांमुळे त्याचं करिअर थांबू लागलं। मग विवेकनं एक मोठा निर्णय घेतला, आपल्या आयुष्याचा मुख्य हिरो आपणच व्हायचं। आणि तिथून सुरू झाला एक नवीन प्रवास उद्योजकतेचा। आज विवेक ओबेरॉय मुंबईत राहत नाही, तो आता दुबईमध्ये स्थायिक झालाय आणि पूर्ण वेळ व्यवसायाकडे लक्ष देतोय। त्याच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आणि कंपन्या आहेत। BMW रिअल इस्टेट दुबईमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्रात कार्यरत आहे। सोलिटॅरिओ लक्झरी ज्वेलरी ब्रँड, इम्प्रेसरियो ग्लोबल इन्व्हेस्टमेंट आणि ब्रँड कन्सल्टिंग, रटलँड स्क्वेअर स्पिरिट्स हाय अँड अल्कोहोल ब्रँड, रेडी असिस्ट ऑटोमोबाईल रोड साईड असिस्टन्स सेवा। आजपर्यंत त्याने 9 कंपन्या भारतीय स्टॉक मार्केटमध्ये सार्वजनिक केल्या आहेत। आणखी 4 कंपन्या लिस्टिंगच्या मार्गावर आहेत। आणि ही यशस्वी वाटचाल केवळ पैशांसाठी नाही, तर एक दृष्टी, एक ध्येय आणि शिस्तबद्ध मेहनत यांचं फळ आहे। विवेक ओबेरॉयचं यश केवळ संपत्तीपुरतं मर्यादित नाही, तो एक उदाहरण आहे की व्यवसायात यायला फिल्मी बॅकग्राऊंडची गरज नसते, स्वतःची एक स्पष्ट दृष्टी आणि मेहनतीची तयारी हवी। त्यानं अभिनय, प्रसिद्धी, कॉन्ट्रोवर्सी सगळं काय अनुभवलं, पण त्यानं स्वतःला पुन्हा तयार केला आणि आता तो एक सेल्फ मेड एंटरप्रेन्युअर म्हणून ओळखला जातो। आपण सगळे त्याच्या अभिनयात हरखून गेलो होतो, पण आज त्याची खरी ओळख आहे एक दूरदर्शी व्यावसायिक। 1200 कोटींचं हे साम्राज्य केवळ पैशांचं नाही, हे आहे वडिलांनी दिलेल्या कठोर पण खऱ्या संस्कारांचं, स्वतःच्या मेहनतीवर ठेवलेल्या विश्वासाचं आणि संघर्षावर मात करत यश मिळवण्याच्या जिद्दीचं प्रतीक। ही होती विवेक ओबेरॉयची यशोगाथा। अभिनेता ते उद्योगपती हा प्रवास। जर तुम्हाला ही कहाणी प्रेरणादायी वाटली तर नक्की शेअर करा, कमेंटमध्ये सांगा तुमच्या आयुष्यात वडिलांचं किंवा कुणा गुरुचं असं एक वाक्य आहे का ज्यानं तुमचंही आयुष्य बदललं? आणि खरंय की नाही चॅनल सबस्क्राईब करा।